महत्त्वाच्या वैद्यकीय समस्या, मेट्या, क्लिनिकल प्रॉब्लेम. आजकाल जास्त जास्त प्रमाणात लोक मनोवैज्ञानिकाकडे मानसिक रोगाविषयी सल्ला मागायला येण्याऐवजी जीवनातील महत्त्वाच्या प्रश्नांच्या उत्तरांच्या शोधात येऊ लागले आहेत. पूर्वी अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी ते पाद्री, धर्मगुरू, रॅबाय यांच्याकडे जात. हल्ली ते चर्च किंवा देऊळ येथे जाणे नाकारून डॉक्टर्सना माझ्या आयुष्याचा अर्थ काय आहे, असा प्रश्न विचारू लागले आहेत. लोगो ड्रामा. एक गोष्ट सांगावीशी वाटते. एकदा माझ्या दवाखान्यात आत्महत्येच्या प्रयत्नात असलेली एक बाई भरती करण्यात आली होती. तिचा 11 वर्षाचा मुलगा मृत्युमुखी पडला होता. माझा सहकारी डॉक्टर कर्ट कोकुरे याने तिला रोगप्रचार विषयक गटात सहभागी होण्यास आमंत्रित केले होते. मी त्या खोलीत प्रवेश केला तेव्हा तेथे मानसोपचारिक नाटकाचा प्रयोग चालू होता. मानसिक उपचाराच्या अनेक प्रकारांपैकी नाट्याचा उपचारासाठी केलेला वापर हा एक प्रकार आहे. ती बाई आपली गोष्ट सांगत होती. तिच्या 11 वर्षाच्या मुलाच्या मृत्यूनंतर तिच्या एकटीवर तिच्या दुसऱ्या इनफर्टाईल पॅरालिसिस नावाच्या रोगामुळे अपंग झालेल्या मुलाची जबाबदारी पडली होती. त्या दुसऱ्या मुलास चाकाच्या खुर्चीत बसवून सगळीकडे न्यावे लागे. त्या बाईस आपल्या नशिबाचा वैताग आला होता. जेव्हा तिने त्या अपंग मुलासह आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या मुलाने तिला तसे करण्यापासून परावृत्त केले होते. त्या अपंगाला जगायचे होते. त्याच्यासाठी अपंगावस्थेतील जीवन देखील जगण्यालायक होते. आईला तो अर्थ का बरे दिसत नव्हता? तिचे जीवन कसे हेतुपूर्ण होऊ शकणार होते? ते तसे होण्यासाठी आम्ही काय मदत करू शकणार होतो? पूर्वतयारी नसताना मला एक कल्पना सुचली. मी संभाषणात सामील झालो. गटातील दुसऱ्या एका बाईला मी तुझे वय काय म्हणून प्रश्न केला. तिने उत्तर दिले 30. मी म्हटले, आता तुझे वय 30 नसून 80 आहे आणि तू मृत्यूशय्येवर पडली आहेस अशी कल्पना कर. तू तुझ्या गत आयुष्याकडे वळून पाहत आहेस. तुला आयुष्यात अमाप संपत्ती मिळाली, सामाजिक स्थान मिळाले आणि तू निपुत्रिक आहेस अशी देखील कल्पना कर. आता आयुष्याकडे वळून पाहताना तुझ्या मनात कोणते विचार येत आहेत? तू स्वतःशी काय म्हणत आहेस? तुला त्या क्षणी काय वाटत आहे ते सांग. यावर इतर सर्व संभाषणाबरोबर यावर ती काय बोलली ते देखील आम्ही ध्वनिमुद्रित केले. ती म्हणाली, मी लक्षाधीशाशी लग्न केले, बिनकष्टाचे सुखी जीवन जगले. आयुष्यात मी सारे उपभोगून घेतले. पुरुषांची थट्टा मस्करी केली, त्यांच्याशी वरवरच्या प्रणय चेष्टा केल्या, एकूण मजा केली. परंतु आता मी 80 वर्षाची वृद्धा झाली आहे. मला माझे स्वतःचे मूल नाही. वयस्क डोळ्यांनी मागे वळून बघता त्या साऱ्यात मला काही तथ्य दिसत नाही. काय बरे मिळविले मी माझ्या आयुष्यात? माझे आयुष्य शेवटी अपयशीच ठरले म्हणायचे. त्यानंतर मी अपंग मुलाच्या आईस देखील वरीलप्रमाणे कल्पना करायला आणि आयुष्याकडे मागे वळून बघायला सांगितले. ती काय म्हणाली ते ध्वनिमुद्रित केलेले उत्तर ऐका. ती म्हणाली, मला मुले हवी होती आणि सुदैवाने माझी इच्छा फलद्रूप झाली. माझे एक मूल गेले, दुसरे आहे अपंग मूल. मी जर त्याची काळजी घेतली नसती तर त्याला कुठल्या तरी अनाथाश्रमात ठेवण्यात आले असते. जरी तो असहाय्य आणि दुर्बल असला तरी तो माझा मुलगा आहे. त्याचे आयुष्य जास्तीत जास्त सुखकर करायचा मी प्रयत्न केलाय. मी त्याला एक चांगली व्यक्ती बनवलंय. असे म्हणताना तिचा गळा आणि डोळे भरून आले. अश्रू सिंचन करीत ती पुढे म्हणाली, माझ्यापुरते बोलायचे झाले तर मी माझ्या आयुष्याकडे आता समाधानाने वळून बघू शकते. माझे जीवन कारणी लागले आणि ते तसे लागण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न केला असं मी म्हणू शकते. मी माझ्या शक्तीनुसार जमेल तेवढे सारे केले. माझे आयुष्य निष्फळ नव्हते. आपल्या आयुष्याकडे मृत्यूशय्येवरून बघितल्यासारखे पाहताना एकाएकी तिला त्यातील उद्देशाची जाणीव झाली. यातना असल्या तरी तिचे आयुष्य सफल होते. त्याचप्रमाणे तिच्या गेलेल्या मुलाच्या आयुष्यासारखं लहानसं आयुष्य देखील 80 वर्षाच्या आयुष्याहून अधिक आनंद आणि प्रेमाने भरलेले आणि अर्थपूर्ण असू शकतं याची तिला जाणीव झाली. थोड्या वेळाने मी दुसऱ्या एका प्रश्नाकडे वळलो. गटातील साऱ्यांना मी प्रश्न केला, ज्या माकडाचा उपयोग शास्त्रज्ञांनी पोलिओसारख्या दुर्धर रोगाची प्रतिबंधक लस बनवण्यासाठी केला आणि त्यामुळे ज्याला वारंवार सुया टोचून घेण्याचे दुःख सहन करावे लागले, त्या वानरास त्याच्या आयुष्याचा, त्यातील यातनांचा अर्थ कळून घेता येईल का? सगळ्यांनी एकमताने या प्रश्नाचे नकारात्मक उत्तर दिले. सीमित बुद्धिमत्ता असल्याने आयुष्यातील अर्थ शोधू पाहणाऱ्या, तो समजू शकणाऱ्या माणसांच्या जगात वानराला प्रवेश करता येणार नाही.
असे सर्वांचे मत पडले. मग मी आणखी प्रश्न विचारले, आणि माणसाचे काय? मानव स्थिती ही विश्वातील उत्क्रांतावरची सर्वात शेवटची पायरी आहे, याची तुम्हाला खात्री आहे का? का याहूनही अधिक उत्क्रांतीची संभावना आहे? आपल्याहून अधिक प्रगत जग अंतरिक्षात कुठेतरी असण्याची शक्यता आहे का? कदाचित त्या प्रगत जगात आपल्याला आयुष्यातील भोगाचा अर्थ काय याचे अंतिम उत्तर मिळण्याची संभावना असू शकेल का? अत्युत्तम प्रयोजन, द सुपर मिनिंग. आयुष्याचा अर्थ, त्याचे प्रयोजन हे सारे समजून घेणे कदाचित माणसाच्या सीमित बुद्धीच्या आवाक्यापलीकडचे असेल. अशा भावनेने लोगोथेरपीत आम्ही जीवनाचे अत्युत्तम प्रयोजन हा शब्द वापरला आहे. काही तत्त्वज्ञानात जीवन अर्थहीन व नाशवंत असते तरी ते सहन करीत आयुष्य कंठायचे असते अशी विचारप्रणाली घोषित केली आहे. न कळलेला अर्थ याऐवजी अर्थहीन जीवन या शब्दाचा वापर केला आहे. लोगोथेरपी म्हणते की जीवन निशंकपणे अर्थपूर्ण असते. माणसाला त्याच्या बुद्धीच्या मर्यादेमुळे अनेकदा तो अर्थ कळत नाही, याचा स्वीकार करायला हवा, एवढेच. त्या दृष्टीने पाहता लोगोथेरपी ही आपल्याला तर्कशास्त्राहून अधिक खोलवर जाऊन विचार करायला शिकविते. आपल्या मर्यादेपलीकडे जाऊन आपल्याला सारे समजते, समजावता येते. या भ्रमात राहून आपण पेशंटला काही सांगायला गेलो तर मात्र माझी झाली तशी आपली फजिती होण्याची संभावना असते. माझी मुलगी 6 वर्षाची असताना तिने मला प्रश्न केला, बाबा, आपण देवाला चांगला बाप्पा, गुड लॉर्ड असे का म्हणतो? मी म्हटले, बघ, काही आठवड्यांपूर्वी तुला गोवर झाला होता आणि छान छान बाप्पाने तुला बरे केले ना, म्हणून. त्या चुणचुणीत मुलीचे या उत्तराने समाधान होईना. ती लगेच उत्तरली, पण बाबा, आधी देवानेच तर मला गोवर दिला होता, हे विसरू नका. असे असले तरी देखील जर पेशंट मुळात श्रद्धाळू असेल तर त्या श्रद्धेचा उपचारासाठी उपयोग करायला हरकत नसावी. तसे केल्याने त्याच्यातील आध्यात्मिक शक्तीचा उपयोग त्याला बरे करण्यास वापर करता येतो. मात्र तसे करताना उपचारकाने पेशंटच्या डोळ्याने त्याच्या जगाकडे बघायला शिकले पाहिजे. मी एकदा तसे केले. पूर्व युरोपातील एका ज्यू धर्मगुरूने, रॅबाय, मला त्याची कहाणी सांगितली. ऑशविटच्या छळछावणीत त्याची बायको आणि त्यांची 6 मुले यांना विषारी वायुकक्षात कोंडून मारून टाकण्यात आले होते. तेथून सुटका झाल्यावर त्याने दुसरे लग्न केले. त्याची दुसरी पत्नी वांझ निघाली. नुसती मुले जन्माला घालून आपल्या आयुष्याची साखळी चालू ठेवणे हाच केवळ जीवनाचा पूर्ण उद्देश नसतो. तसे असते तर मनुष्याचे जीवन अर्थहीनच म्हणावे लागले असते, आणि जे अर्थहीन आहे ते पुढे चालू ठेवण्यात काय अर्थ आहे? त्याची केवळ पुनरावृत्ती करून जीवन हेतुमय बनेल का? मी युक्तिवाद केला, परंतु तो धर्मगुरू आपल्या कर्मठ दृष्टिकोनातून त्याच्या जीवनाकडे पाहत होता. त्याच्या दृष्टीने तो मेल्यानंतर त्याच्यासाठी कधीच प्रार्थना, मृत्यूनंतर त्याच्या पिंडासाठी केलेली प्रार्थना करायला मुलगा नसेल तर त्याचे जीवन अर्थहीन ठरेल. मी हार मानायला तयार नव्हतो. त्याला मदत करण्यासाठी मी आणखी एकदा प्रयत्न करायचे ठरविले. तुला तुझी मुले स्वर्गात पुन्हा भेटतील याची आशा नाही का? मी विचारले. मी असे म्हणताच त्याच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला आणि त्याच्या खोलवरच्या दुःखाला वाचा फुटली. तो म्हणाला, माझी मुले ही अश्राप हुतात्मे असल्याने त्यांना देवाघरी स्वर्गात खचितच सर्वोच्च जागा मिळेल, परंतु मला म्हाताऱ्या पाप्याला तेथे पोचण्याची आशा नाही. न खचता मी पुन्हा त्याच्या सांत्वनाचा प्रयत्न केला. रॅबाय, कदाचित तुम्हाला मागे राहून मुलांच्या मृत्यूचे दुःख भोगावे लागण्याचे हेच कारण असावे. या दुःखाने होरपळून तुमची सारी पापे भस्म होतील आणि मग मुलांसारखे निष्पाप नसूनही तुम्ही देखील स्वर्गात जाऊन त्यांना भेटू शकाल. आपल्या धर्मग्रंथात देव आपले सारे अश्रू जपून ठेवतो असे म्हटले आहे ना. कदाचित तुमची दुःखे देखील निष्फळ ठरणार नाहीत. या शब्दांनी मात्र आपले काम केले. अनेक वर्षानंतर प्रथमच रॅबायना धीर आला. मी त्यांना त्यांच्या दुःखाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन देऊ शकलो. हे क्षणभंगुर जीवन नुसती दुःखेच नाही तर मृत्यूची जाणीव देखील आयुष्य अर्थहीन असल्याचा भास निर्माण करू शकते. मी मात्र नेहमी न थकता म्हणत असतो की आयुष्यात जर काही क्षणभंगुर असेल तर ती त्यातील संभाव्यता
पोटेन्शियल. त्या संभाव्यतांना जेव्हा आपण प्रत्यक्षात आणतो, उतरवितो, तेव्हा त्यांना मूर्त रूप मिळते. मग भूतकाळ बनून त्या वाचविल्या जातात आणि चिरंतन बनतात. भूतकाळात काहीच हरवत नाही. तिथे सारे कधीही न बदलता येणारे रूप घेऊन साठविले जाते. म्हणूनच नाशवंत आयुष्य म्हणजे अर्थहीन आयुष्य हे समीकरण होत नाही. क्षणभंगुरता ही जबाबदारपणात परावर्तित होते. आपण आपल्यातल्या संभाव्य गोष्टींना प्रत्यक्षात उतरवून कसे अजरामर करतो त्यावर सर्व काही अवलंबून असते. कळत नकळत पुढ्यात असलेल्या कोणत्या संधी आपण वाऱ्यावर सोडून विलीन होऊ द्यायच्या आणि कोणत्या संधीचा उपयोग करून त्या प्रत्यक्षात आणून त्या क्षणाचे अमरत्व जपायचे. त्यांना काळाच्या वाळूवरील स्पष्ट उमटलेल्या पावलांच्या ठशांचे रूप द्यायचे. ही निवड माणूस सतत करीत असतो. बरे किंवा वाईट, आपल्या जीवनाचे स्मारक कसे बनवायचे हे प्रत्येक क्षणाला माणूसच ठरवत असतो. अनेकदा माणूस कापलेल्या पिकाच्या खुरट्या दांड्या बघून संपले सारे म्हणतो. ती बघून जीवनातील क्षणभंगुरतेच्या वेदनेने घायाळ होतो. तसे करताना गेलेल्या हंगामातील साठविलेल्या दाण्यांकडे बघायचे तो विसरून जातो. त्यांचे तेव्हाचे कर्तृत्व, ती करताना मिळालेल्या आनंदाच्या क्षणांचा साठा, कधी कधी झालेले कष्ट यांचा त्याला विसर पडतो. केलेले काहीही पुसून टाकता येत नाही, त्यावर बोळा फिरवता येत नाही. जगलेले क्षण माणूस जगला होता याच्या शाश्वताच्या साक्षी असतात. जीवनाची क्षणभंगुरता लक्षात घेऊन केलेला लोगोथेरपीचा उपचार हा निराशावादी विचार नसून क्रियाशील विचार आहे. हा मुद्दा नीट समजण्यासाठी एक चित्र मनापुढे उभे करूया. निराशावादी माणूस भीतीयुक्त विषादाने आपल्या जीवनाच्या कॅलेंडरमधील गेलेल्या दिवसांच्या फाडून टाकलेल्या पानांकडे बघतो. त्याचे कॅलेंडर दिवसेंदिवस पातळ होत जाताना त्याला दिसते. या उलट पुढ्यात उभ्या ठाकलेल्या आव्हानांना तोंड देण्यात गुंतलेला कृतिशील माणूस मात्र कॅलेंडरचे पान फाडतो आणि ते आधीच्या पानांबरोबर नीट फाईलमध्ये लावतो. तसे करताना प्रत्येक पानामागे त्याने काळजीपूर्वक नोंदी केलेल्या असतात. त्या पानांकडे तो अभिमानाने आणि आनंदाने बघू शकतो. त्यात त्याच्या आयुष्यातील समृद्ध क्षण साठवलेले असतात. त्याचे जीवन पूर्णत्वाने जगलेले असते. आपण म्हातारे होत असल्याची जाणीव त्याला होत असली म्हणून काय झाले? त्याला तरुणाकडे पाहून त्यांचा हेवा करण्याचे किंवा स्वतःच्या गेलेल्या तारुण्यासाठी खंत करण्याचे काही कारण असते का? तरुणांच्या पुढ्यात असलेल्या संधीचे क्षण बघून त्यांचा त्याला हेवा वाटेल का? मला वाटते की तो म्हणेल, आभारी आहे, पण तुमचे जीवन मला नको आहे. तुमच्या पुढील भवितव्यापेक्षा माझे त्यांना प्रत्यक्षात आणलेले क्षण, कार्ये, मी केलेल्या आणि अनुभवलेल्या प्रेमाचे क्षण आणि धैर्याने सोसलेली दुःखे सुद्धा, या साऱ्यांचा मला सार्थ अभिमान आहे. या गोष्टी हेवा निर्माण करणारे नसतात. लोगोथेरपी एक तंत्र. मरणाच्या भीतीसारखी वास्तव भीती केवळ मानसिक अवस्थांचे विवेचन करून शमविता येत नाही. तसेच मनोविकृतीत उगम पावलेल्या, उदाहरणार्थ घराच्या भिंतीबाहेर पडायला घाबरणे, ॲगोराफोबिया अशांसारख्या भयांचे निराकरण केवळ त्यांची कारणमीमांसा व त्याबाबतचे तत्त्वज्ञान समजावून सांगण्याने होत नाही. अशा वेळी उपचारासाठी लोगोथेरपीने काही तंत्रे विकसित केली आहेत. ती वापरल्याने काय आणि कसा फरक पडतो ते समजून घेण्यासाठी आपण नेहमीच्या जीवनात आढळून येणाऱ्या मनोविकृतीच्या केसेस आणि त्यावर लोगोथेरपी तज्ज्ञांनी केलेले उपचार आणि त्यांचे परिणाम याकडे बघूया. एका विकृतीचे नाव आहे पूर्वकल्पनेचा घोर, अँटिसिपेटरी अँक्झायटी. या विकृतीचा विशेष असा आहे की विकृती असलेली व्यक्ती ज्या गोष्टीला घाबरत असते तेच नेमके त्याबाबत तीव्रतेने वाटणाऱ्या तीव्र चिंतेमुळे घडवून आणण्यास ती कारणीभूत होते. भीत्यापाठी ब्रह्मराक्षस म्हणतात तशी परिस्थिती निर्माण होते. एखाद्याला आपण मोठ्या खोलीत अनेक माणसांच्या घोळक्यात गेलो तर लज्जित होऊ आपले तोंड लाल लाल होईल. आपले गोरे मोरे झालेले तोंड सर्वांना दिसेल याची भीती वाटत असेल तर वरील परिस्थितीत तो अधिकच लज्जित होतो. त्याचे तोंड लालबुंद होते. इच्छा ही विचाराची जननी आहे. या म्हणीत थोडा बदल करून भीती ही त्या घटनेची जननी आहे असे म्हणावे लागेल. ज्याप्रमाणे तीव्र भीती ज्याला घाबरते तेच घडवून आणू शकते,
त्यास कारणीभूत होते, त्याचप्रमाणे जबरदस्तीने लादलेला हेतू तो हेतू तडीस नेण्यास अक्षम ठरतो. या तत्वाचा उपयोग लोगोथेरपीच्या तंत्रात केलेला आहे. वरील वचनाची सत्यता संभोगाच्या वेळी विशेषत्वाने कळून येते. पुरुष जेवढा आपली लैंगिक शक्ती सिद्ध करायला जातो, तेवढा तो संभोग करायला अक्षम बनतो. स्त्रियांच्या बाबतीतही तेच दिसून येते. जेवढी ती संभोगाचा अच्युत अनुभव घ्यायचा प्रयत्न करते, तेवढी ती तो अनुभवण्यास असमर्थ ठरते. सुख हे दुय्यम असायला हवे, त्याला लक्ष बनविल्यास ते सावलीसारखे दूर पळते. बळजबरीच्या हेतू प्रमाणेच एखाद्या गोष्टीवर अतिलक्ष केंद्रित करणे, त्याचाच सतत विचार करीत राहणे देखील विकृतीस कारणीभूत होऊ शकते. माझ्याकडे आलेल्या या केसचे उदाहरण पहा. एक तरुण मुलगी माझ्याकडे मला संभोगाचा आनंद घेता येत नाही या कारणास्तव उपचारासाठी आली. प्रश्न विचारता असे उघडकीस आले की तिच्या लहानपणी तिच्या वडिलांनीच तिच्यावर बलात्कार केला होता. तिने मोठी झाल्यावर त्या विषयावरील जनसामान्यांसाठी लिहिलेले साहित्य वाचले. आपल्या जीवनावर वरील अनुभवाचा काय परिणाम होईल याची तिला सतत काळजी वाटे. घाबरून त्या परिणामांची ती अपेक्षा करीत राही. आपले स्त्रीत्व कायम आहे का नाही यावरच तिचे लक्ष केंद्रित असे. त्याबाबतचा पुरावा तिला हवा असे. परिणामी ती जोडीदाराकडे लक्ष द्यायला विसरून आत्मकेंद्रित बनली व संभोगातील अच्युत आनंद तिला भोगता येईनासा झाला. त्या संबंधीच्या काळजीतच ती व्यग्र असे. संभोगातील अच्युत सुख हे जोडीदारास प्रेमाने सर्वस्व अर्पण करताना मिळणारे दुय्यम उत्पादन असते हे विसरून आनंदाचा उपभोग हेच तिचे लक्ष बनले. हे समजावून लोगोथेरपी तिचे लक्ष स्वतःवरून जोडीदाराकडे परावर्तित करण्यात यशस्वी झाली आणि तिला संभोगाचा आनंद आपसुकच मिळू लागला. लोगोथेरपीचे आणखी एक तंत्र आहे. त्याचे नाव विरोधाभासयुक्त उद्देश, पॅराडॉक्सिकल इंटेन्शन. या तंत्रामागे 2 तत्वांचा केलेला उपयोग आहे. पहिले तत्व हे की ज्याची भीती वाटते तेच घडवून आणण्यास ती भीती कारणीभूत होते. दुसरे तत्व हे की ज्यावर अति लक्ष केंद्रित केले जाते ते घडवून आणण्यास मनुष्य अक्षम ठरतो. हे मी मला छळ छावणीत नेले जाण्यापूर्वी 1939 मध्ये एका जर्मन लेखात लिहून ठेवले होते. या पद्धतीत थोडा काळ का होईना पेशंटला ज्याची भीती वाटते त्याचीच प्रबळ इच्छा करण्यास प्रवृत्त केले जाते. कसे ते पहा. एक तरुण डॉक्टर माझ्याकडे आला. त्याला डबडबून घाम येण्याची भीती वाटे. कोणासमोर घाम येईल या चिंतेने त्याची गाळण उडे आणि तो चिंतेने त्रस्त झाला की त्याचे दरदरून घाम येणे वाढे. हे चक्र थांबविण्यासाठी मी त्या पेशंटला सल्ला दिला की घाम येऊ लागला की तू आपण किती जास्त घाम काढू शकतो ते सगळ्यांना दाखव. आठवड्याभरात तो परत आला आणि आपल्या प्रगतीची कथा सांगू लागला. तो म्हणाला की जेव्हा जेव्हा पूर्वी ज्यांना भेटल्यावर मला घाम फुटे अशा व्यक्तींना पुन्हा भेटलो तेव्हा तेव्हा मी स्वतःला सांगितले यांना बघून मला पूर्वी 1 ग्लासभर घाम फुटे, आता मी यांना 10 ग्लास घाम काढून दाखवितो. परिणामी त्याला घामच येईना. अनेक वर्षांचे त्याचे दुखणे लोगोथेरपीच्या एकदाच केलेल्या उपचाराने बंद झाले. वाचकांच्या लक्षात आलेच असेल की येथे आपण फक्त पेशंटचा दृष्टिकोन बदलला आहे. ज्याची भीती वाटायची त्याची त्याला इच्छा करायला त्याला शिकविले आहे. चिंतेची जागा इच्छेने घेतली आहे आणि तसे केल्याने त्याच्या चिंतेच्या शिडातील वाराच काढून घेतल्यासारखे झाले आहे. या उपचार पद्धतीत मानव जातीचं वैशिष्ट्य असलेल्या स्वतःकडे अलिप्ततेने पाहता येणे आणि विनोद शोधता येणे या 2 गुणांचा उपयोग करून घेणे आवश्यक आहे. स्वतःकडे अलिप्ततेने बघता येणे या गुणास वरील विरोधाभासयुक्त उद्देश तंत्र वापरून पेशंटने प्रत्यक्षात उतरविले आहे. असे केल्यामुळे पेशंट आणि त्याची विकृती यातील अंतर वाढत जाते. गॉर्डन डब्ल्यू ऑलपोर्ट ने व्यक्ती आणि तिचा धर्म द इंडिव्हिज्युअल अँड हिज रिलिजन या आपल्या पुस्तकात लिहिले आहे. जो न्यूरोसिसच्या मनोविकृतीने पछाडलेला माणूस स्वतःकडे बघून हसायला शिकतो तो विकृतीस केवळ आळा घालण्याच्याच नाही तर बरा होण्याच्या मार्गावर असतो.
विरोधाभास उद्देश्य हे तंत्र ऑलपोर्टच्या वचनातील सत्यतेचा पुरावा आहे आणि त्याच्या मानसोपचारासाठी केलेला उपयोग आहे. आणखी काही केसेसचे वर्णन करून जरा विस्तृत स्पष्टीकरण करतो. केस एका हिशेबनिसाची होती. अनेक संस्थात केलेल्या विविध उपचारांनी त्याला गुण आला नव्हता. आमच्या दवाखान्यात भरती केला गेला होता तेव्हा त्याला इतके नैराश्य आले होते की मला आत्महत्या करावीशी वाटते असे त्याने माझ्याजवळ बोलून दाखविले होते. त्याला लेखकाला आलेले वेदनाकारक स्नायूंचे आकुंचन रायटर्स क्रॅम्प नावाची बाधा झाली होती. तिचे प्रमाण एवढे जास्त होते की त्यामुळे त्याला काम करता येत नव्हते आणि त्याची नोकरी जाण्याच्या बेतात होती. त्याला त्वरित गुण आणणारा उपचार करणे आवश्यक होते. डॉक्टर इवा पोजडेराने त्याला हे दुखणे घालविण्यासाठी नेहमी करतोस त्याच्या अगदी विरुद्ध गोष्टी कर असा सल्ला दिला. त्याला नेहमी तू कळ आली की त्यावर आपले लक्ष केंद्रित करून हिशेब अत्यंत सुवाच्य अक्षरात लिहायचा प्रयत्न करतोस, त्याऐवजी शक्य तितक्या वाईट किचमीट अक्षरात लिहायचा प्रयत्न कर असे सांगितले. मी किती वाईट अक्षरे खरडू शकतो ते सगळ्यांना दाखवतोच आता असे स्वतःशीच म्हणायला सांगितले. जेव्हा तो सारे लक्ष एकवटून गिचमीट अक्षर काढायचा शिकस्तीचा प्रयत्न करू लागला तेव्हा त्याला मुळे वाईट अक्षर खरडताच येईना. दुसऱ्या दिवशी मला अक्षर खरडता येत नाही असे तो सांगू लागला. 48 तासात त्याचे लिहिताना होणारे वेदनादायक स्नायूंचे आकुंचन थांबले आणि थांबलेलेच राहिले. मला येतंय की असे म्हणत आनंदित होऊन तो पुन्हा पूर्ववत आपले काम करण्यास सक्षम झाला. व्हिएन्ना पॉलिक्लिनिकमध्ये घशाचा डॉक्टर म्हणून काम करीत असणाऱ्या माझ्या सहकार्याने मला दुसऱ्या अशाच केसचे वर्णन सांगितले. या केसमध्ये लिहिण्याऐवजी बोलण्याच्या विकाराचा प्रश्न होता. पेशंट तोतरेपणाच्या विकाराने ग्रासला होता. इतक्या जास्त थराला गेलेला तोतरेपणा माझ्या सहकार्याने आपल्या अनेक वर्षाच्या वैद्यकीय जीवनात पाहिला नव्हता. या पेशंटला आपल्या संबंध आयुष्यात क्षणभरासाठी देखील नीट बोलू शकल्याचे आठवत नव्हते. याला एकच अपवाद होता. आपल्या वयाच्या 12व्या वर्षी त्याने एकदा ट्राममध्ये फुकट प्रवास करायचा प्रयत्न केला. जेव्हा ट्रामच्या कंडक्टरने त्याला पकडले तेव्हा आलेल्या परिस्थितीतून सुटका करून घेण्याचा एकच उपाय त्याला सुचला. आपण तोतरे बोलून कंडक्टरची सहानुभूती मिळवायची आणि यातून बाहेर पडायचे असा त्याने विचार केला. आपण एक तोतरेपणाची व्याधी असलेला गरीब मुलगा आहोत याचे प्रात्यक्षिक दाखवायचा त्याने आटोकाट प्रयत्न केला, परंतु त्याच्या तोंडातून नेहमी येणारे तोतरे बोल बाहेर पडेना. त्याच्या नकळत त्याने विरोधाभासयुक्त उद्देश्याचे तंत्र वापरले होते, मात्र त्यावेळी ते उपचारासाठी म्हणून वापरले नव्हते. विरोधाभासयुक्त उद्देश्य हे उपचार तंत्र केवळ एकच लक्षण असलेल्या व्याधींपुरते मर्यादित आहे असा विचार करू नका. या उपचार पद्धतीचा वापर करून व्हिएन्ना पॉलिक्लिनिकमधील माझ्या सहकाऱ्यांनी ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर शॉर्ट फॉर्म OCD एखादी गोष्ट ठराविक पद्धतीनेच करायच्या न आवरता येणाऱ्या तीव्र इच्छेने झपाटले जाणे तसे न करू शकल्यास रोजचे आयुष्य नीटपणे न जगू शकणे. उदाहरणार्थ कितीही उशीर होत असला तरी बरोबर 7 वेळा घरातील खिडकी वर खाली केल्याशिवाय घराच्या बाहेर पडू न शकणे यासारख्या तीव्र स्वरूपाच्या आणि बरेच दिवस पेशंटला भंडावून सोडत असलेल्या रोगाला काबूत आणण्यात यश मिळविले. एक 65 वर्षाचे वय असलेली बाई तिच्या आयुष्यातील 60 वर्षे काहीतरी धुण्याच्या इच्छेच्या सक्तीने विकार पीडित होती. OCD डॉक्टर इवा पोजडेराने लोगोथेरपीतील विरोधाभासयुक्त उद्देश्य पॅराडॉक्सिकल इंटेन्शन चे तंत्र वापरून तिच्यावर उपचार सुरू केला. 2 महिन्यानंतर ती बाई 4 चौघांसारखे साधे सरळ आयुष्य जगण्यास समर्थ झाली. आमच्या व्हिएन्ना पॉलिक्लिनिक हॉस्पिटलमध्ये भरती होण्या अगोदर या विकृतीने पछाडलेले जीवन जगणे म्हणजे नुसत्या नरक यातना आहेत असे उद्गार तिने काढले होते. धुण्याच्या इच्छेच्या सक्तीने आणि जंतूच्या अनैसर्गिक भीतीने ग्रासलेल्या तिला जणू अपंगत्वच आले होते. शेवटी तर तिला कुठलेच काम करता येणे अशक्य होऊन ती दिवसभर बिछाण्यातच पडून राही. ती पूर्णपणे बरी झाली असे म्हणता येणार नाही, कारण तीव्र इच्छा तिला अजून छळतात.
पण आता ती त्यांची गुलाम न बनता त्यांना हसू शकते, स्वतःवर विनोद करू शकते आणि उपचारातील शिकलेल्या तंत्राचा वापर करून त्या इच्छांना काबूत ठेवू शकते. विरोधाभासयुक्त उद्देशाचे तंत्र झोपेच्या विकारांवर देखील उपयुक्त ठरले आहे. झोप न येण्याच्या काळजीमुळे व्यक्ती झोपेवरच लक्ष केंद्रित करते. याचा परिणाम बळजबरीच्या हेतूत हायपर इंटेन्शन करण्यात होतो. मागे वर्णिल्याप्रमाणे ज्यावर अति लक्ष केंद्रित केले जाते ती गोष्ट घडणे अधिकच दुरापास्त होऊन बसते. मग झोप येणे कठीण होते. अशा वेळी मी पेशंटला झोपेचा प्रयत्न न करता शक्य तेवढा जास्त वेळ जागे राहण्याचा प्रयत्न कर असा सल्ला देतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर वरील सल्ला देऊन मी पेशंटच्या झोप न येण्याच्या पूर्वकल्पित घोराचे चिंतेचे रूपांतर विरोधाभासयुक्त उद्देशात करतो. परिणामी पेशंटला पटकन झोप येते. विरोधाभासयुक्त उद्देश हे तंत्र म्हणजे काही प्रत्येक व्याधीवर लागू होणारा उतारा किंवा रामबाण औषध नाही, मात्र ओसीडी, अनैसर्गिक भीती, पूर्वकल्पनेचा घोर अशांसारख्या विकृतीने पछाडलेल्या व्यक्तीला बरे करण्यासाठी उपयोगी पडणारे हे एक उपयुक्त असे तंत्र आहे. शिवाय त्याचा वापर तात्काळ आणि थोडक्या वेळात करता येतो. वापरायला थोडा वेळ लागला म्हणजे त्याचा गुण थोडाच वेळ टिकेल असे मात्र नाही. स्वर्गवासी एमिल ए गथेल यांनी फ्रॉइडच्या उपचार पद्धतीबद्दल बोलताना उपचाराचा परिणाम उपचाराच्या लांबीवर अवलंबून असतो अशी फ्रॉइडच्या अनुयायांची विचारकांची भ्रामक सनातनी श्रद्धा आहे असे उद्गार काढले आहेत. माझ्याजवळ अशी अनेक उदाहरणे आहेत की जेथे 20 वर्षापूर्वी वापरलेल्या विरोधाभासयुक्त उद्देश या तंत्राचा परिणाम टिकाऊ असल्याचे आढळून आले आहे. तेव्हा पेशंट कायमचा बरा झाला असे समजावयास हरकत नसावी. विरोधाभासयुक्त उद्देश तंत्राची विशेषता ही आहे की विकृतीचे कारण कुठलेही असले तरी ते परिणामकारक होते. त्यामुळे एडिथ वाइझकॉफ जोएल्सन च्या म्हणण्यास पुष्टी मिळते. ती म्हणते, सनातनी मनोवैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार विकृतींवर केले जाणारे उपचार त्यांच्या मूळ कारणांशी निगडीत असायला हवेत, परंतु बालपणात काही विशिष्ट कारणांमुळे आलेल्या विकृती प्रौढ वयात निरनिराळ्या उपचारांनी बऱ्या होण्याची शक्यता आहे. विकृतींच्या कारणाबद्दल बोलायचे झाले तर माणसाच्या नैसर्गिक, शारीरिक अथवा मानसिक ठेवण वैशिष्ट्यांव्यतिरिक्त पूर्वकल्पनेचा घोर वा चिंता आणि त्यामुळे स्वतःच्याच मनाला मिळणारे वेडेवाकडे संदेश हे विकृती निर्मितीचे प्रमुख कारण असते. एखादे लक्षण दिसले की त्याबाबतची भीती उद्भवते. भीतीमुळे लक्षणात वाढ होते, त्यामुळे भीती अधिकच वाढते आणि एक अव्याहत चक्र सुरू होते. ओसीडी बाबत देखील तेच तत्व लागू पडते. ओसीडीने त्रस्त झालेली व्यक्ती त्या झपाटणाऱ्या सवयींशी लढा देण्याचा प्रयत्न करते. असे केल्यामुळे दाब दिल्यावर दबलेली वस्तू जास्त जोराने उसळून वर येते. तसेच सवयींचे त्यांच्यावर असलेले नियंत्रण अधिकच बलशाली होते. त्याला अधिकच भंडावतात. विकृतीची लक्षणे वाढतात. याउलट पेशंट जेव्हा झपाटणाऱ्या सवयींशी झगडायचे थांबवितो व विरोधाभासयुक्त उद्देशाचे तंत्र वापरून त्यांची थट्टा करू लागतो तेव्हा चक्रभेद होतो व विकृतीची लक्षणे कमी कमी होत जात त्यांचे निर्मूलन होते. जर एखाद्या सुदैवी पेशंटच्या मनात विकृतींच्या लक्षणांना आमंत्रण देणारी अस्तित्वाची पोकळी नसेल तर तो स्वतःच्या भासमान भयास हसू शकतो आणि शेवटी त्यांच्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करण्यात यशस्वी होतो. पूर्वकल्पनेचा घोर आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या विकृतीस विरोधाभासयुक्त उद्देशाचे तंत्र वापरून आळा घालता येतो आणि त्यावर मात करता येते. बळजबरीचा हेतू व आत्मकेंद्रित करायला लावणाऱ्या व्यथा त्यांना परावर्तित करून खंडित करता येतात. येथे हे लक्षात ठेवणे जरुरीचे आहे की व्यथेवरून लक्ष परावर्तित करण्यासाठी पेशंटला त्याच्या आयुष्यातील कार्याचे, त्याच्या जीवनाचे सार्थक कशात आहे याची ओळख करून देणे अत्यावश्यक आहे. त्याखेरीज त्याला त्याच्या लक्षणांवर पूर्णपणे मात करता येणार नाही. मनोविकृती झालेल्याची व्यथा त्या विकृतीवर लक्ष केंद्रित केल्याने कमी होत नाही, तिथे उपयोगी पडते ती त्याची स्वतः पलीकडे बघण्याची क्षमता. सामुदायिक मनोविकृती, द कलेक्टिव्ह न्यूरोसिस.
प्रत्येक काळाची आपापली सामुदायिक मनोविकृती असते आणि त्याच्याशी सामना देण्यासाठी प्रत्येक काळात विकृतीस अनुरूप अशा उपचार पद्धतीचा शोध घ्यावा लागतो. अस्तित्वातील पोकळी, जीवनातील अर्थहीनता ही आजच्या समाजाची सामुदायिक विकृती आहे. याचे वर्णन जीवनात काही अर्थ आहे यावर विश्वास नसणे, व्यक्तिगत आयुष्यात नैतिकता, धर्म, ज्ञान या सर्वांना जुगारणे, त्यांना स्थान नसणे असे करता येईल. जर मनोवैज्ञानिक स्वतःच नि आपल्या व्यवसायाला आजकाल प्रचलित असलेल्या अर्थ, धर्म, ज्ञान, नैतिकता यांचे महत्त्व न मानणाऱ्या अथवा न जाणणाऱ्या तत्त्वज्ञानाच्या प्रभावापासून स्वतंत्र व वेगळे ठेवू शकले नाही, तर ते वर वर्णन केलेल्या सामुदायिक अवस्थेस तोंड देण्यास असमर्थ ठरते. तसे झाले तर ते मनोवैज्ञानिक आणि त्याची उपचार पद्धती आजच्या विकृतीवर तर स्वतःचे प्रतिनिधी होतील. त्यामुळे कळत नकळत ते पेशंटला मानवतेचे चित्र नव्हे, व्यंग्यचित्र दाखवणारे होतील. सर्वात प्रथम सांगायचे तर माणूस म्हणजे केवळ भौतिक पदार्थाने निर्माण केलेला आणि भोवतालच्या परिस्थितीने संस्कार केलेला, केवळ आनुवंशिक आणि मानसिक व सामाजिक वातावरणाने बनलेला असा एक सजीव पुतळा आहे, असे शिकवणेच धोकादायक आहे. असा दृष्टिकोन मनोविकृत व्यक्तीच्या आधीच दृढ असलेल्या दैववादी विचारांना पुष्टी देण्याचे काम करतो व माणूस कठीण परिस्थितीत देखील स्वतःची दिशा ठरवण्यास स्वतंत्र आहे असे न शिकवता तो केवळ नियतीच्या हातातील भोवतालचा वारा वाहील तसे डुलणारे बाहुले आहे असा विकृत दैववादी संदेश देतो. मनुष्याचे आयुष्य सीमित आहे, त्याच्या स्वातंत्र्याला मर्यादा आहेत हे खरे आहे. त्याची परिस्थिती निवडायच्या त्याच्या स्वातंत्र्याला जरी मर्यादा असल्या तरी आलेल्या परिस्थितीला तोंड कसे द्यायचे हे ठरविण्याचे त्याचे स्वातंत्र्य अबाधित आहे. मज्जातंतुविज्ञान आणि मनोविज्ञान अशा दोन शास्त्रांचा प्राध्यापक या नात्याने मला शारीरिक, मानसिक आणि सामाजिक परिस्थितींच्या माणसावर होणाऱ्या परिणामांची पुरेपूर जाणीव आहे. या दोन विषयांचा प्राध्यापक असण्याव्यतिरिक्त मी 4 छळछावण्यात दिवस काढून त्यातून तावून सुलाखून वाचून बाहेर पडलेला माणूस देखील आहे. म्हणूनच कल्पनातीत दुर्धर परिस्थितीस माणूस किती धैर्याने तोंड देऊ शकतो, किती अशक्य कोटीतील सामर्थ्य आणि शौर्य तो दाखवू शकतो याचा मी साक्षी देखील आहे. पराधीनतेच्या सिद्धांताचे समालोचन. क्रिटिक ऑफ पॅन डिटर्मिनिझम. मनोविश्लेषण पद्धतीला त्यातील लैंगिकतेवर दिलेल्या तथाकथित अवास्तव भराबद्दल दूषण दिले जाते. या आरोपात कितपत तथ्य आहे त्याबद्दल मला शंका आहे, मात्र त्याहूनही अधिक चुकीचे आणि धोक्याचे आहे ते पराधीनतेच्या सिद्धांतास गृहीत धरण्याचा अट्टहास, त्यावर दिलेला भर. पराधीनतेचा सिद्धांत म्हणजे तो दृष्टिकोन जो मनुष्याच्या कुठल्याही प्रसंगात तत्वनिष्ठ राहू शकण्याच्या सामर्थ्याची उपेक्षा करतो. माणूस सर्वस्वी परिस्थितीने नियंत्रित केला जात नाही, तर तो स्वतःच परिस्थितीला शरण जायचे का तिच्याशी सामना करायचा, तिला तोंड कसे द्यायचे हे ठरवत असतो आणि म्हणून शेवटी तो स्वतःच्या जीवनाचा नियंत्रक ठरतो. माणूस केवळ जगत नाही तर ते जगणे कसे असावे, पुढील क्षणी तो कोण होणार आहे हे ठरवत असतो. प्रत्येक व्यक्तीला केव्हाही स्वतःस बदलण्याचे स्वातंत्र्य देखील असते आणि म्हणून आपण संख्याशास्त्राच्या आधाराने समाजातील एखाद्या विशिष्ट वर्गाच्या भविष्याबद्दल ठोकताळे मांडू शकतो, परंतु एखाद्या व्यक्तिमत्वाचा अंदाज लावणे कठीण असते. माणसाच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक परिस्थितीवरून काही अंदाज करणे शक्य असते, मात्र परिस्थितीवर मात करता येण्याची, त्यातून उदयाला येण्याची क्षमता हे मानवाचे एक वैशिष्ट्य आहे. शक्य असल्यास जगाला प्रगतीकडे नेण्यासाठी आणि गरज पडल्यास स्वतःची उन्नती करण्यास मानव सक्षम आहे. डॉक्टर जे यांचे उदाहरण घ्या. माझ्या सर्व हयातीत ज्याने जणू आपला आत्माच सैतानास विकला असावा असा हा एकच माणूस मी पाहिला आहे. अति क्रूर राक्षस होता तो. व्हिएन्नामध्ये मानसिक आजार झालेल्यांसाठी मोठे असे स्टाइनहॉफ हॉस्पिटल होते. डॉक्टर जेला सारेजण त्या दवाखान्यातील समुदायाचा खुनी असे म्हणत. जेव्हा जर्मन नाझींनी त्यांच्या मते निकृष्ट असलेल्यांचे अत्यंत मोठ्या प्रमाणात निर्मूलन करायला सुरुवात केली, तेव्हा डॉक्टर जेने सारी सूत्रे आपल्या हातात घेतली. तो पिसाटासारखा दिलेले काम करायला लागला. दवाखान्यातील एकही मनोरुग्ण विषारी वायुकक्षापासून वाचू शकणार नाही
याची दक्षता त्याने घेतली. युद्धानंतर तळ छावणीतून सुटका झाल्यावर मी जेव्हा परत व्हिएन्नात आलो तेव्हा डॉक्टर जे काय झाले म्हणून मी विचारणा केली. रशियन सैनिकांनी त्याला कैद करून स्टाइनहॉफमध्येच एका खोलीत बंद करून एकांतवासाची सजा दिली होती. मात्र दुसऱ्या दिवशी त्याच्या कोठडीचे दार उघडे असल्याचे आढळून आले. कैद्याचा कुठेच पत्ता नव्हता. त्याच्या जर्मन सहकाऱ्यांच्या मदतीने पळून जाऊन तो दक्षिण अमेरिकेत पोहोचला असावा अशी इतरांसारखीच माझीही खात्री पटली. अलीकडेच पूर्वाश्रमी ऑस्ट्रियाचा राजनीतिज्ञ असलेला एक मनुष्य वैद्यकीय सल्ला घेण्यास माझ्याकडे आला. त्याने रशियात पोलादी पडद्यामागे अगोदर सायबेरिया आणि नंतर मॉस्को शहरातील कुप्रसिद्ध ल्युबियांका तुरुंगात अनेक वर्षे काढली होती. मी त्याची तपासणी करीत असताना अचानक त्याने मला, तुम्ही डॉक्टर जेला ओळखत होता का असा प्रश्न केला. माझे होकारात्मक उत्तर ऐकताच तो पुढे बोलू लागला, मला डॉक्टर जे ल्युबियांकाच्या तुरुंगात भेटला. तिथे असताना मूत्राशयाचा कर्करोग होऊन तुरुंगातच तो वयाच्या 40व्या वर्षी निर्वतला. मरणापूर्वी त्याने मित्र किती चांगला असू शकतो हे दाखवून दिले. तो साऱ्यांचे सांत्वन करत असे. त्याचे वागणे म्हणजे सर्वोच्च नैतिकतेचे उदाहरण होते. अनेक वर्षाच्या तुरुंगातील जीवनात तो माझा सर्वोत्तम मित्र होता. स्टाइनहॉफमधील सरसकट सर्वांचा खून करणाऱ्या डॉक्टर जेची ही कहाणी होती. कोण मनुष्य भविष्यात कसा वागेल याचा अंदाज कसा आपण काय करणार, यंत्र कसे चालेल ते आपण सांगू शकू. स्वयंचलिताच्या हालचालीचे यंत्राच्या हालचाली मागील कार्यपद्धतीचे वर्णन आपण करू शकू. याच्याही पुढे जाऊन माणसाच्या मनोव्यापाराचे वर्णन आपण करू शकू. पण माणूस त्याच्या मनाहून कितीतरी अधिक असणारा असा आहे. स्वातंत्र्य हा अखेरचा शब्द नव्हे, ती गोष्टीची अर्धी बाजू आहे, अर्ध सत्य आहे. लक्षणीय गोष्टीची ती नकारात्मक बाजू आहे. त्याची सकारात्मक बाजू आहे जबाबदारी. जबाबदारी विना निरंकुश झालेल्या स्वातंत्र्याची अमर्याद उद्दिष्टहीन सत्तेत अवनती व्हायचा धोका असतो. म्हणून मी अमेरिकेतील पूर्व किनाऱ्यावर असलेल्या स्वातंत्र्य देवीच्या पुतळ्यास पश्चिम किनारी जबाबदारी देवीच्या पुतळ्याची जोड हवी अशी शिफारस करतो. मनोविज्ञानाची श्रद्धा. द सायकियाट्रिक क्रीडो. माणसाच्या स्वातंत्र्याचे संपूर्ण अपहरण करील अशा कुठल्याच परिस्थितीची कल्पना करता येत नाही. म्हणूनच मनोविकृती झालेल्या व्यक्तीपाशी देखील त्याचे मर्यादित स्वरूपाचे का होईना स्वातंत्र्य कायम असते. विकृती तिच्या अगदी पराकोटीच्या गंभीर अवस्थेत देखील माणसाच्या व्यक्तिमत्वाच्या गाभ्यास शिवू शकत नाही. असाध्य गंभीर मनोविकृतीने पछाडलेला माणूस त्याची उपयुक्तता घालवून बसलेला असू शकतो, परंतु माणूस म्हणून त्याच्या जीवनाची असलेली प्रतिष्ठा, त्याचे मोल कधीच कमी होत नाही. ही माझी मनोवैज्ञानिक या नात्याने असलेली श्रद्धा आणि माझा विश्वास आहे. त्याविना मनोवैज्ञानिक म्हणून काम करणे व्यर्थ होईल. तसे नसेल तर हे काम करायचे कोणासाठी? केवळ दुरुस्त न करता येणारे मेंदू नामक यंत्र बिघडले म्हणून? जर त्या विकृतीमागील माणसाला काही किंमत नसेल, जर बिघडलेल्या मेंदू पलीकडे त्याच्यात काही नसेल, तर अशा परिस्थितीत त्या पेशंटला दयामरण देणे उचित ठरणार नाही का? असे करणे आपल्याला योग्य वाटत नाही, कारण त्या विकृती पलीकडच्या अस्तित्वाची आपल्याला नकळत का होईना पण जाणीव असते. हा अर्थ गृहीत आहे. मनोविज्ञानाचे पुनर्मानवीकरण. सायकियाट्री रिह्युमनाइज. आज अनेक वर्षे, जवळजवळ अर्धे शतक, माणूस मानवी मेंदूकडे एका यंत्राकडे बघावे तसा बघत आहे. त्यातील घटकांचा, यंत्रांच्या सुट्या भागांचे काम समजावून घ्यावे तसा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. परिणामी मनोविकृतीने पछाडलेल्यांवर केलेला मानसोपचार हा एखादे तंत्र वापरावे तसा वापरला जात आहे. पण मला वाटते की आता हे स्वप्न पाहून संपले आहे. आता क्षितिजावर उगवू लागले आहेत ते आराखडे, त्या योजना केवळ वैद्यकीय क्षेत्रात भर म्हणून घातलेल्या मानसोपचार तंत्राच्या नसून खुद्द मनोविज्ञानाच्या मानवीकरणाच्या आहेत. जो डॉक्टर अजूनही आपले काम हे केवळ तंत्रज्ञांचे आहे असे समजतो, तो स्वतःच कबूल करेल की रुग्णाकडे रोगाने पीडित व्यक्ती म्हणून न बघता तो केवळ एक यंत्र म्हणून बघतो. माणूस हा अनेक वस्तूंमधील एक चीज नव्हे,
वस्तू एकमेकींची अवस्था निश्चित करतात. माणूस पूर्णपणे स्वनियंत्रित आहे. आपण काय आहोत आणि कोण होणार हा विचार करून नैसर्गिक देणगीच्या आणि परिस्थितीच्या मर्यादेत स्वतःला घडविण्यास तोच कारणीभूत आहे. छळछावणीत, त्या चालत्या बोलत्या प्रयोगशाळेत, कसोटीच्या त्या रणांगणावर आम्ही आमचे काही सहकारी डुकरासारखे वागताना पाहिले, तर काही देवदूतासारखे. माणसात चांगले आणि वाईट दोन्ही संभाव्यतांचे बीज आहे. कुठल्या संभाव्यतेला प्रत्यक्षात उतरवायचे ते परिस्थितीवर नव्हे, तर त्याने घातलेल्या निर्णयावर अवलंबून असते. आमची पिढी वास्तववादी आहे, कारण माणूस प्रत्यक्षात कसा असतो ते आम्ही अनुभवले आहे. माणसानेच ऑशविटच्या छळछावणीत वापरलेल्या विषारी वायुकक्षांचा शोध लावला आणि माणसानेच विषारी वायुकक्षात ताठ मानेने शेमा इस्रायलची प्रार्थना ओठांवर आणत प्रवेश केला. पुस्तकाचं 103 नंबरचं पेज त्यांनी स्मृतीस अर्पण केलं आहे. थोडे अजून. 1984. एडिथ वाइस्कॉफ जोएल्सन हीस, जी अमेरिकेत लोगोथेरपीचा अभ्यास करण्यात अग्रगण्य होती आणि जिचे 1955 सालापासून या विषयासाठी केलेले योगदान अमूल्य आहे. तिच्या स्मृतीस